तर आम्ही नागपूरला आलो आणि नागपूरला नंतर आम्हाला हॉटेल्सच भेटत नव्हते लवकर. अशा प्रॉब्लेम आहेत आम्हाला त्याच्यामुळे त्याची गाडी गेली ढकलून पार्टी करून आपण नाही. का धर्म भ्रष्ट करून घेतो. तर आम्ही नागपूरला आहे सध्या आम्ही, तुम्ही विचार करता असं रूम वगैरे पाहून कुठे आलो आहे, तर आम्ही नागपूरला आलो आहे. नागपूरला कशासाठी आलो आहे तर शशांकचं काम होतं खूप एमर्जन्सीमध्ये, मग त्याच्यामुळे आम्हाला असं अर्जंट निघावं लागलं घरून आणि अर्जंट इथे यावं लागलं. हो, माझं काम होतं की माझ्या बायकोला काहीतरी काम होतं, हे माझं काम होतं नागपुरात. मग बायकोचं काम म्हणजे ते नवऱ्याचं काम झालं ना, म्हणजे ते इम्पॉर्टंटच आहे ना शेवटी, हो. बरोबर आहे का नाही? तर काय म्हणणार होते मी तुला, हा आम्हाला हॉटेल्सचा खूप प्रॉब्लेम आला नागपूरमध्ये. आम्ही 2-3 पहिले हॉटेल चेक केले. व्यवस्थित वाटत आहे का? बढिया एकदम. तर आम्ही साडी घातलं पण तर आम्ही नागपूरला आलो आणि नागपूरला नंतर आम्हाला हॉटेल्सच भेटत नव्हते लवकर. 1-2 पाहिले तर इतके म्हणजे एवढे काही खास नव्हते, कारण बेड आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे बेड. कारण आम्हाला गादी आहे ना ती थोडी व्यवस्थित पाहिजे, कारण एकदम जर सॉफ्ट आणि ती स्पंजी गादी जर असेल ना तर त्यात असं मध्यात घुसल्यासारखं होऊन जात आहे आणि उठता नाही येत, बसता नाही येत किंवा कंबर लागते, त्रास होते. त्या गाडी म्हणून गादी हा नेहमी विचार हसायला रेडी असते. तर हसू दे, हसणार घेते नव्हती नव्हती बोलणार. हसू दे म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यावर कमीत कमी लोक हसत तर नाही, आपल्यावर तर हसते ना. हसून आपल्याला काय भेटत आहे? पुण्य. पुण्य भेटत आहे. त्यावर हसत काय म्हणते लोकांना, तू म्हणते माझ्या पेज कॉमेडी पेज आहे म्हणते. आणि त्याला पुण्य भेटत नाहीये. सो इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. हस तू अजून माझ्यावर, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तो आल्यापासून चिडवून राहिला किरणले, आता ते बदली घेऊन राहिली ब्लॉग मध्ये. हॉटेल्सचा असा प्रॉब्लेम झाला. मग 2-3 ठिकाणी गाद्या नाही आवडल्या, भिंत व्यवस्थित नव्हती, कुठे साफसफाईच नव्हती, बाथरूमच व्यवस्थित नव्हतं. तर काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे मग आम्ही शेवटी एक हॉटेल आम्हाला सापडलं. एक आम्ही इथे आलो. थोडं महागडा आहे पण चांगलं आहे. आम्हाला महागडा चालते पण व्यवस्थित पाहिजे, ऍटलीस्ट गादी तरी व्यवस्थित पाहिजे. गादी आणि बाथरूम 2 गोष्टी व्यवस्थित पाहिजे बस. कसे होते हॉटेल? खूप बकवास. नागपूर कडून ही उमेद नाही आहे, कारण की नागपूरमध्ये खूप शोज होतात, हे आमचे प्रमोशन्स असते. तर आम्हाला चांगले हॉटेल अफोर्डेबल रेटमध्ये पाहिजे असते, ते आम्हाला मिळतच नाही. चांगले हॉटेल म्हणजे अफोर्डेबल म्हणजे आमचं असंही 1000-2000 बजेट नसते. चांगले म्हणजे गादी व्यवस्थित, साफसफाई, रूम क्लीन, स्मेली रूम नाही, बाथरूम मोठं आणि बाथरूम व्यवस्थित पाहिजे. तर आम्हाला ही रूम भेटले, तर आम्ही इथं आलो आहे. मस्त इथं स्टे केला, दिवसभर आराम केला, कारण बाहेर एवढी ऊन आहे, तेवढं उन्हात तर कुठे जायची इच्छा होत नाही नागपूरमध्ये. आम्ही रूमवरच होतो, रूममध्येच आम्ही ऑर्डर केलं. यांनी काय कोल्ड्रिंक्स वगैरे बोलले, म्हटलं मला कोल्ड्रिंक्स नाही पाहिजे, मला शेक पाहिजे. तर यांनी माझ्या नावापुरते शेक बोलून स्वतःसाठी पण बोलून घेतला. माझ्यासाठी ओरिओ बोला, स्वतःसाठी किटकॅट बोला. दोघांनी पण पिला, मी पण ओयो बोलवलं. ओरिओ तुला ऐकून येत आहे का मी ओरिओ म्हणत आहे? पाहू नका ऐकू गेलं लोकांना तर. तुम्हीच कमेंट करून सांगा की तुम्हाला काय ऐकू आलंय. हे माझ्या आव्हानचे कानाला थोडे हे आहे, त्यांना ना मी जे बोलते ते बरोबर ऐकूच नाही. आव्हानचे कान थोडे हे म्हणजे ओला कचरा, हे म्हणजे वाढलेलं गवत, हे म्हणजे वाढलेलं गवत. तनस. तर आम्ही ते खाल्लं पिल्लं मस्त. त्याच्यानंतर मग हे आले संध्याकाळी 6 वाजता. इथे यांना आम्ही लवकर बोलवलं होतं, पण तरी हे उशिरा आले. आम्ही माहितीये का, नेहमी कुठेच जर आम्ही फिरायला गेलो, कुठे पण गेलो, तर मी सोबत माझी चादर बेडशीटवर टाकायची आणि अंगावर घ्यायची शॉल किंवा ब्लँकेट नेहमी माझ्या सोबत असते. पण यावेळेस काय माहिती चुकून मी विसरली त्या सगळ्या गोष्टी. म्हटलं आता काय करू. आणि मला म्हणते की मी रात्रीपासून तयारी करून ठेवली, पहा मी किती काय काय असं तसं. तुम्ही म्हणे टाइमवर तयारी करता आणि मग काही घेऊन येत नाही. मग असं करून आली, मग म्हणते अरे चादर मी हे तर आणलीच नाही. मग आणल्यावर म्हणते मला डोकंही दुखत आहे, म्हणते विक्सही आणायला विसरली म्हणते. मग शेवटी विक्स माझ्याजवळ निघाली, जे निघायच्या 5 मिनिटं आधी तयार केली आहे मी. तर माझ्याजवळ विक्स निघाली. मला म्हणते मी रात्रीपासून तयारी करत होती, तू लेट करतो, तसं करतो. मला असं वाटलं की आपल्याला नागपूरमध्ये एवढं काही काम नाहीये, आपण फक्त जाणार आहे, एक दिवस राहणार, दुसऱ्या दिवशी वापस येणार आहे. पण आता जेव्हा आम्ही नेहमी ट्रॅव्हल करतो एवढी बुद्धी लावायची गरज काय? ते पाऊच दाखव रुपये. मी एक 0 मशीन बोलवली होती, त्याच्यासोबत फ्री आलं होतं पाऊच. त्या पाऊच मध्ये मी काय काय टाकून ठेवलं तुम्हाला सांगतो, की जे नेहमी बेसिक नीड आहे, जे तुम्हाला लागणारच आहे. तर हे माझा पाऊच आहे. याच्यात हे थायलंडवरून आणलेलं हे इनेलर आहे आणि याच्यात ब्रश नेहमीच असते. प्लस हे क्रीम आहे ज्याने डाग रिमूव्ह होतात. आणि हे क्रीम आहे जर तुम्हाला पिंपल आला तर लवकर फुटतात. याच्यात पॉन्ड्सचं फेसवॉश पण आहे, कोलगेट पण आहे
एक्स्ट्रा ब्रश पण आहे आणि टंग स्क्रबर पण आहे, प्लस लिप बाम आहे, आयोडेक्स आहे, शॅम्पू आहे, नेल कटर, याच्यात नेल कटर पण आहे, याच्यात रेझर पण असतो एक्स्ट्रा नेहमी, याच्यात वॉच असते, याच्यात चिकटपट्टी असते, याच्यात परफ्यूम पण असतो एक्स्ट्रा, याच्यात बोरोलिन पण आहे, प्लस याच्यात सिनारसची हे पण आहे सर्दी झाली तर वाफारा घ्यायला, याच्यात लायटर पण आहे, याच्यात हे हेडफोन्स पण आहे, हेडफोन्स नाही म्हणत काय म्हणते, एअरपॉड्स पण आहेत, हे ओयोतली साबण पण आहे मेडिमिक्स वाली ढापलेली जे कधीतरी कामी, दुसरा सेकंड वेगळावाला टूथपेस्ट पण आहे, शेविंग क्रीम पण आहे, याच्यात अल्थ्रोसिन पण आहे, गळ्यात इन्फेक्शन झालं काही शूट गीट असला तर, हा हे जेलोसिल आहे जर ऍसिडिटी झाली तर, आणि ही पण ऍसिडिटी साठीच असणार आहे. तर एवढं सामान एक बॅग मध्ये असते. आता याची गरज पडो नाही पडो, हे बॅग एक उचलली आणि घेऊन गेलं, एवढं सोपं काम आहे. मला वाटतं थोड्या वेळानं माहिती का त्याच्यातून टेंट निघन, स्टेपने निघन, किती वेळच्या काढून राहिला, एखादी छोटीशी गाडी निघन का ज्याच्याने ही गाडी खराब झाली दुसऱ्या गाडीत देऊ आपण. ते पण कारमध्ये तुम्ही कार जर माझी चेक कराल ना तर माझ्या सामान कारमध्ये काही नसते. माझ्या कारमध्ये एक काय म्हणते पॉवर बँक सारखी आहे, त्यांनी लॅपटॉप चार्ज होते, त्यांनी मोबाईल चार्ज होते, त्यांनी टायर मध्ये हवा भरल्या जाते, टायर इन्फ्लेटर पण आहे ते, आणि गाडीत एक छोटस व्हॅक्युम क्लिनर पण आहे की जर तुम्ही टूरला चालल्यात एवढं मोठं ढोमणं नेल्यापेक्षा एक चार्जिंग वाला आहे तर व्हॅक्युम क्लिनर पण आहे. आणि हे सगळं मिळून जागा किती खाते तर एवढीच पावची एवढीच जागा खाते ते दोन्ही मशीन्स. मेन विषय हा होता की मग आता मग नागपुरात आल्यावर काय करावं होतं, मग शेवटी अहोच असते. मग अहोनं फोन लावला, अहोच्या मित्रांना, अहोच्या मित्रांनी अहोच्या बायकोला सांगितले, अहोच्या मित्राच्या बायकोनी पोचले का तुम्ही तिथपर्यंत अजून एक्सप्लेन करतो. त्यांनी FBI कडून एक सामान पाठवलं. FBI म्हणजे बॅगचं नाव. आता अजून एक गोष्ट असते आमच्या डोक्यात असते असं, आमच्या डोक्यात, माझ्या नाही, आमच्या डोक्यात असते असं की मग ते क्लीन असन का, असं असन का, तसं असन का. तर इथं बघा किती मस्त मॅचिंग बसत आहे की जशी माझी बायको आहे ते क्लीन असेल का, असं असेल का, तसं असेल का. म्हणजे मी जर टी शर्ट घालून पाहिजे काढून ठेवून दिली तर ते लगेच धुवायला जाते माझ्या घरी. सेम अक्षय भाऊ कडे बिमारी आहे, बिमारी व्हायरल आहे का माहित नाही. तर अशी तुमच्याही बायकोला बिमारी असेल तर तिला टॅग करा. बिमारी नाहीये ती चांगली गोष्ट नाही, आहे. नाही, चांगलं फोबिया राहणं म्हणते म्हणते. त्याला. फोबिया पण नाही म्हणत त्याला. चांगलं राहणं चांगली म्हणते. बिमारी म्हणते. चांगली बिमारी नाही चांगला म्हणत, फोबिया. हे बाय, बिमारी नाहीये ती, दारू वाईट त्याला नशा आहे, चांगलं राहणं म्हणते. दारू वाईट नशा आहे, चहा चांगला नशा आहे. अबे साले, घाणेरडं राहणं नाही म्हणत. दारू वाईट नशा आहे, चहा चांगला नशा आहे. तशीच खराब बिमारी चांगली बिमारी. हा. तर तिथून हे आलेलं आहे मॅडम साठी स्पेशल. किती काळजी बघा, अंगावर घ्यायची चादर पण आलेली आहे आणि बेडवर टाकायची बेडशीट पण आलेली आहे. थँक्यू वहिनी. मित्रांनो, आपण काय करतो हॉटेलमध्ये काय करतात की नेहमी व्हाईट चादर ठेवतात, हे ठेवतात, ते ठेवतात, पण आम्हाला भरोसाच नाही आहे. कारण की मला OCD आहे मित्रांनो. मी प्रत्येक गोष्टीत विचार करतो. मी पाणी पिणार असेल ना तर असं होते की यार हा ग्लास कुठून कुठून चाटला गेला असेल तर मी धुतल्याशिवाय पाणी नाही पित त्याच्यातून. शक्य बिमारी. हा, तर आम्ही कोणत्याही हॉटेलला गेलो तर आम्ही बेडशीट आणि अंगावरचं सोबत घेऊन जातो. मग भले किती दूर जायचं कसंही जायचं, म्हणून आपण कार घेतली की डिक्की पाहिजे. नाही तर 7 सीटर घेणार होतो की ज्याच्यात डिक्कीचं काम नाही आहे, पण आपल्याला डिक्कीचं काम आहे. कारण की आम्ही जर 4 जणी चाललो असेल 4 दिवसासाठी तरी तर डिक्की 4 सुटकेसनं फुलून जाते. तर त्याच्यात ह्याच सगळ्या गोष्टी असतात. कारण की कसं आहे, आम्ही खूप सारे किस्से ऐकले आहे. जसं की आता एक किस्सा इनिस सांगितला मला. कोणतरी ओळखीचे गेले होते लेकरासोबत, तिकडे गेले हॉटेलवर आणि हॉटेलवर गेल्यावर तिथं लेकरू मुतलं पुऱ्या गादीत. आता पुऱ्या गादीत मुतून ठेवला तर भले ते चादर धुतली असेल, गादी धुतली असेल, काही धुतली असेल, पण कहीं ना कहीं तो वो एक कीटाणू बचाओगा जो आगे आने वाले वो पीपल सूंघेगा उसको. नहीं भी सूंघने आया तो भी वो तो रहेगा, भी कहीं ना कहीं रहेगा. उसका स्मेल चला जाएगा बट वो रहेगा. तर अशा प्रॉब्लेम आहेत आम्हाला. त्याच्यामुळे तर असं झालंय सगळं. आणि नंतर मग 5-6 वाजता हे आले दोघं जण आम्हाला भेटायला. एवढ्या दुरून 15 किलोमीटर एवढ्या दूर आले. लोकेशने नवीन कार घेतली, आता कारमध्ये आले बसून छान. पण लोकेशन अजून आम्हाला पार्टी नाही दिली आणि विचारलं पण नाही काही. बट इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. हो ना, आपण तर पार्टी दिली होती कारची. जाऊ दे, आपल्याला जास्त पुण्य लागल. ते माहिती आहे का, अद्यानं आपल्याला पार्टी मागितली. ऐक ना, अद्याला आपण पार्टी मागितली होती हा. तर अद्यान काही दिली नाही. तर काल माकडा आले घरी आणि अद्याची गाडी गेली ढकलून. आता विचार करा, तुम्हाला मी सांगतो. हा, तिथं 5 गाड्या आहे. हा, इकडूनही गाडी आहे, इकडूनही गाडी आहे, इकडे एक गाडी आहे. इकडची नाही पाडली, इकडची नाही पाडली, त्याचीच माग पाडली. माकडा आहे ना, तुम्ही सांगा आता.
पार्टी नाही दिली. पार्टी नव्हती दिली. याला तर सांग मागायची कोण गरज. नव्हतं, कोण पडली नाही तीच. आणि त्यानं गाडी तर घेतली, उलट मोबाईलही घेतला, त्याची पार्टी नाही दिली. नाहीच म्हणे. याला तर माकडाची गरज बी नाही. हा. आयडिया मी काय सांगितली. म्हणताय? सांग कोण पडली असं. पब्लिक कमेंट करा, पार्टी नाही दिली. किरणला तुम्ही विचारू शकता मित्रांनो, की आधीपासून माहिती आहे का, किरणला काही डिसिजन घ्यायचं असलं तर ते मलाच विचारते. तर मग मी सांगतो की हो बा कर, असं तसं नसं. पण तिचं नाही एखाद्या वेळेस असं असते की या पेपरचा माझा अभ्यास नाही झाला, पेपर निघन काय असं तसं. म्हटलं यार तुला नसन केला तर नाही निघणार, केला असं तर निघणार असं. तेव्हा नाही तू असं नको म्हणू. नाही तू असं नको म्हणू, नाही तू असं नको म्हणू, तू म्हण की पेपर निघते. म्हटलं हे काय लॉजिक आहे, अभ्यास नसं झाला माझा पेपर नाही म्हणते. तू यार जे बोलता म्हणते ते होते म्हणते, दरवेळेस म्हणते. अशी खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, हा? खरं आहे. हा, म्हणून मी म्हणलो की काय आता आद्या नव्हती दिली पार्टी, त्याची गाडी पडली. हो. आता तुला काय वाटते? नाही आपण पार्टी करू ना आपण. तू म्हणणार- म्हणणार, हे 4 चाकाची गाडी आहे, हे पडणच नाही अशी. नहीं नहीं, तो रिस्क नहीं ले रहा. उसको रिस्क लेने का ही नहीं है. बिल्कुल रिक्स नहीं लेने का है. तिला बेस लागू शकते, बंदरा त्याच्यावर कुदू शकते. पार्टी नाही दिली तर बंदराची काय गरज आहे? कोणी अरे दादा हाव म्हटल्यावर काय अजून प्रेशर आणून राहिले त्याचा. हो म्हटलं का? हाव ना. अच्छा मग ठीक आहे, मग काय नाही गाडी टावणार आहे. गाडी काय टाव. कसा रे तू पार्टी नाही देत? शशांकनं पार्टी दिली होती, महाकुंभला नेलं होतं त्या गाडीत, आणि तू सगळ्यात मोठं रिग्रेट होतं माझं याच्यासोबत महाकुंभला जाणं म्हणजे. नाही एवढं त्याला आपण इमोशनल ब्लॅकमेल केलं की तो उठून चालला गेला. नाही त्याला फोन आला. त्याला फोन आला. A few moments later. अरे एक ही व्हेज आहे सिर्फ, बाकी नॉन व्हेज आहे. सगळ्याचा जीव कसा तोंडात आला होता, चिल्लावून राहिला नाही. माझ्या का धर्म भ्रष्ट करून का तू? तर आज आम्हाला भेटत आहे पार्टी लोकेश कडून. तर आम्ही आलो आहे रामेन खायला इथे. नाही लोकेश? मजाक करत होता. ठीक आहे जाऊ दे, इथचं बिल मी देऊन देतो, ठीक आहे ना? नाही नाही, इथचं बिल मी देऊन देतो. मग आता ते आद्याचा तर किस्सा माहितच आहे तुला, तसा सेम किस्सा सांगतो. प्रज्वल काय म्हणे की मी पार्टी देतो म्हणे. चला गाडी घ्यायला. हा? दे राव. जाऊ दे ना, तुझा जीव घेता का तू आता? जाऊ दे ना, बिचारा चेहरा पाहून घे कसा झालेला, उतरला पूर्ण नाही नाही, चेहरा. तो पैदाशी चेहरा तसा आहे त्याचा. एवढीच नाही आहे पार्टी. हे स्टार्टर आहे पार्टीचं स्टार्टर आहे. नाही रे नको असं करू बिचारा. रोकी सुकी झाली म्हणते अच्छा काय पाहिजे होतं रण तुला? मव्वाची. मी त्याला म्हटलं अरे हे वेगळं काहीतरी आलं. तर आता हे माझी डिश आलेली आहे. मी किमची रामेन बोलवलेलं आहे. ते म्हणाले की किमची जे आहे ते स्पायसी राहते म्हणे. म्हटलं मला एकदम स्पायसी पण नको, पण स्पायसी पाहिजे तर मीडियम स्पायसी त्यांनी करून दिलेलं आहे. तर मी टेस्ट करून पाहतोय. तर हे डम्पलिंग आहे, हे नूडल्स आहे, आणि ह्या हे शेवळ्या आहे, हे गवत आहे, हे मिरची आहे लाल. हा कोणत्या शाळेत होता? तो शाळेतच नव्हता कधी. गवत आहे. म्हणूनच फरक पडून राहिलाय तो. ठीक आहे असू दे. तर त्यांनी ह्या 2 स्टिक्स पण दिलेल्या आहे आम्हाला. कमच्या. तर कमच्या ते किमची मागवलं होतं तर कमच्या. त्याला विचारून घे, किमची मागवली होती ते कमच्या काऊन दिल्या म्हणा. काय बोलू मी याच्यासमोर? जाऊ दे, काहीच नको याला बोलू. इग्नोर करते. सोडा तुम्ही, याच्याकडे काही एवढा टॉपिक नाही. तर त्यांनी ह्या 2 स्टिक्स दिल्या, पण यांनी मला कधी खाता नाही आलाय. पण आता मी ट्राय करून पाहिजे, जमते की नाही जमत माहिती नाही. पहिलं तर माहितच नाही की कसं पकडायचं आहे. खाल्ला आहे पण 3-4 वेळा. खाल्लाय पण मला नाही माहित ना. याला पहिले एक जे आहे ना, एक पेन सारखी पकडायची. ते बॉटल सारखं. एक पेन सारखी पकडली की त्याच्यावरून दुसरी ठेवून द्यायची, बोट घालून द्यायचं मधात. बोट घातलं याची पकडायची, जोर नाही लावायचा, आणि नाही झाली आणि असं जर नसन होत अशी टाकायची. हे असं घे. Done, done. तर ते जे स्टिक आहे ते वेगळंच काहीतरी कुठे जाते. नॉनव्हेज ना? कोण? हा फिर ठीक आहे. नाही तुम्ही हात नाही लगाता. कोणता आहे फ्लेवर? हे किमचीच. कोणती किमचीच आहे ना? हे पण किमचीच रामेन आहे, पण हे नॉनव्हेज वाला आहे. हा तर हे मी प्युअर नॉनव्हेज खात असतो. ते फालतू व्हेज आलं असतं तर मग माझ्या हात लागला असतं त्याला फालतू. आय विल शो यू इन कोर्ट. सी यू इन आहे का ते? तर याच्यात हे नॉनव्हेज दिलेलं आहे, तुम्ही जे चेक करू शकता. तर हे नॉनव्हेज नाही आहे बहुतेक. त्याच्या नॉनव्हेज दिसणार नाही तुम्हाला, त्याच्या अंदर आहे. बरोला पॅन्ट जाऊ द्या, घरी जाऊन धुवून टाकू.
असं टाकायचं, याच्यात गोल गोल फिरवायचं. चमचा घेतला तू? त्यांनी मला जमतच नाहीये. बहुत मोठा चॅलेंज आहे रे. नाईस. चला आता एक घास खाल्ला मी. मला झालं, ठेवतो. जमतच नाहीये. तू जाऊ दे आता. काही नाही, सोपं आहे बघा. काहीच आहे बा. असं करायचं, याच्या अंदर घुसून द्यायचं. घुसवलं का हे दोन्ही असं काड्या गोल 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 फिरवलं हे असं वर येतं. अच्छा. असं आणि मग पॅन्ट सांडून द्यायचं. म्हणून काळा पॅन्ट घालायचा माझ्यासारखा. माझ्यासारखं. मित्रांनो, एवढा पैसा कमवायचा की पॅन्टवर पडलं तर फेकून द्यायचा, पॅन्ट दुसरा विकत घ्यायचा. पैसा नाही मी म्हणजे कसं आता ते याच्यावर काय नो कमेंट्स. नो कमेंट्स. आता आम्ही कंटिन्यू करतो. थोडासा ब्रेक. चलो. नाही, डम्पलिंगच्या अंदर नॉनव्हेज आहे ना. खाणं नाही होत आहे तर असं इकडे हे फेकायचं असलं तर याच्यात टाकून द्यायचं बाजूच्या. पहिले घास खूप टाकली काय म्हटलं? गावरानीवाली पालक. मी गावरानी दिलं ना त्याला, हे दिलं ना, काय म्हणते, हे तुम्ही खायला पाहिजे, याच्यातून प्रोटीन भेटते. प्रोटीन भेटते नाही, डम्पलिंग भाजीपाला प्रोटीन भेटून आलं. पालक नाही आहे ते फुलगोबीचं ते पत्ता काढून फेकतो ना आपण ग्रीन वाली. पण त्याच्यातून प्रोटीन कसं भेटणार आहे? खरंच रॅबिट. अरे पण त्याच्यात प्रोटीन असते काय? हो. आवा, अरे बापरे, मग आजूबाजून मोठे मोठे डॉक्टर बसलेले आहे भाई. हे म्हणते प्रोटीन असते, तोही म्हणते प्रोटीन असते. डायटिशियन आहे ते, त्यांना माहित आहे लिव्ह मध्ये प्रोटीन असते. हा, असा या जगात कोणतंच पान नाही बनलं ज्याच्यात प्रोटीन आहे. आणि मला तेच नाही आवडत. मी बोललो तर मी थायलंड मध्ये खाल्लं होतं, म्हटलं मला नाही आवडत. घे ना, चाव ना अजून. का तर मला बिलकुल नाही आवडत ते. काय कुठे गेले त्याला, काय म्हणतात ते पालकासारखं दिसतं त्याला. हे ग्रीन ग्रीन जे होतं हे तर ते कशाचं असते? हा, तर तो लेट्यूसचा हाच प्रकार. जेव्हा मी थायलंडला खाल्ला होता ना, मी असं समजलं होतं की पालकासारखं मस्त लागन. मी ते जसं तोंडात टाकलं, अरे रे 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 रे. एकाच्या ऐवजी द्या, त्याला काही हरकत हा, फेकू नको, लोकल खाऊ घाल. नाही, हे वेगळं असते, ग्रीन वाला असते हे. तर हे ग्रीन वाला आहे ना, इथं तरी चांगलं लागलं. तू थायलंडला खाशील ना तर तू ते लेट्यूस आवडतच नाही आपल्याला तेवाला. मग डायरेक्ट मळमळत होते. बाबू सावजी रामेन नाहीत का? नाही का? येते ना तिखवालं. आता आम्ही जस्ट अमरावतीमध्ये पोहोचलो आहे. आता जस्ट आम्ही आमच्या पॅसेंजरला काव्याला घरी सोडून दिलं. आजचा दिवस खूप 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 भारी होता. आता आम्ही जातो आहे घरी जाऊन आम्ही करणार आहे आराम. कारण मम्मीला वेळेत स्वयंपाक सांगितला. म्हटलं मम्मी आता काहीच नका करू, फक्त आम्हाला खिचडी लावून द्या. म्हटलं बस, बाकी काहीच नाही पाहिजे. सो तुम्ही पण तुमची काळजी घ्या, उन्हाळ्यामध्ये आराम करा आणि गुड नाईट. सिट ड्रीम, टेक केअर. चलो बाय बाय. आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज किरण शशांक उडाके आणि शशांक उडाके चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईक करा.